यदि मामप्रतीकारम् अशस्त्रं शस्त्रपाणयः धार्तराष्ट्रारणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत्। जर मी काहीही प्रतिकार न करता शस्त्र हातात न घेता रणांगणात उभा राहिलो आणि जर धार्तराष्ट्र म्हणजेच कौरव मला शस्त्रांनी मारून टाकतील तर तेही मला अधिक श्रेयस्कर व शांतीदायक वाटेल, असा या श्लोकाचा अर्थ आहे. कधीकधी जीवनात अशी परिस्थिती येते की आपण कितीही योग्य असलो तरी लढाई टाळावीशी वाटते. अर्जुनाला आप्तस्वकीयांवर शस्त्र उगारण्यापेक्षा निष्क्रिय राहून त्यांच्याकडून मारले जाणेही अधिक योग्य वाटते. यातून बोध असा की मानवी भावनांचा अतिरेक निर्णयशक्तीवर पडदा टाकतो. त्या क्षणी माणूस वास्तवापेक्षा दुःखाने प्रेरित विचार करतो. आपणही अनेकदा कठीण प्रसंगात कर्तव्य टाळण्याचा किंवा पळून जाण्याचा विचार करतो, पण खरी परीक्षा तेव्हाच असते. गीतेचा पुढील संदेश असा आहे की कर्तव्यापासून पळ काढणे हा खरा उपाय नसतो. परिस्थिती कितीही कठीण असली तरी धैर्याने आणि विवेकाने उभं राहणं गरजेचं असतं. कर्तव्यापासून पळ काढून शांतता मिळत नाही. खरी शांती योग्य कर्तव्य पार पाडण्यातच आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु.